आता आपण खरवळीच्या मंदिराच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ आपण आलेले आहोत। तुम्ही पाहू शकता फ्री पार्किंग सुद्धा आहे। आईच्या दरबारी घेऊन जाण्यासाठी ओटीचे सामान, हार, नारळ, तुम्ही सर्व साहित्य जे आपल्याला पाहिजे ते सर्व साहित्य आपल्याला पहिल्या पावरीपासून आपल्याला भेटेल। तुम्ही बघू शकता हे सर्व ग्रामस्थच आहेत आणि स्वस्त दरात त्यांचे सर्व साहित्य आहे ते तुम्ही तिथून घ्या आणि आईचे ओटीचे सामान तुम्ही घेऊन आईच्या दर्शनाला तुम्ही जाऊ शकता। चला आता आपण पुढे जाऊ। हे बघा तुम्ही कार्यालय आहे आईचं आणि हे दुसरं प्रवेशद्वार आहे जिथून आता आपण पहिल्या पावरीपासून मंदिराकडे आपण जाण्यासाठी सुरुवात करणार आहोत। बघा आईचं नाव सुद्धा खूप सुंदर लावलं आहे आणि खूप सुंदर असं डेकोरेशन कामांनी लावले आहे। आता पहिली पावरीपासून आपण सुरुवात करत आहोत वरती जाण्यासाठी। हे बघा ट्रस्टीचं श्री खरवळाई ट्रस्ट बॅनर सुद्धा लावला आहे। तुम्ही बघा पर्यावरणविषयी सेल्फी पॉईंट लावण्यात आलेला आहे आणि खूप सुंदर असं पावरांना पण सजावट केली आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्या या जंगलामध्ये कोणकोणते साप आहेत त्यांचे सुद्धा सेल्फी पॉईंट लावण्यात आले आहेत। आणि हा बघा हा परिसर, या भागामध्ये तुम्हाला शौचालयाकडे जाण्याचा मार्गही आहे आणि हे बघा इथून तुम्ही पुढे जाऊन आईचं दर्शन घेऊ शकता। असे बरेच त्यांनी सेल्फी पॉईंट बनवले आहेत ट्रस्टीच्या वतीने आणि खूप सुंदर असं देखावा या टायमाला आपल्याला पाहायला मिळत आहे। पावऱ्यांना सुद्धा कलर लावले आहेत आणि पहिल्या पावरीपासून तर शेवटच्या पावरीपर्यंत त्यांनी कलर लावला आहे। आईचं दर्शन घेण्यासाठी 322 पावऱ्या आम्ही दोघंजण चढून जात आहोत। आमच्या सोबतीला पाहू शकता तुम्ही कुत्रासुद्धा आहे, तो पण आईच्या दर्शनासाठी येत आहे। पावऱ्या चढताना जरा दम लागतो। सकाळचे वाजले आहेत 7ला 10 मिनटं कमी आहेत, म्हणजे 6:50 झाले आहेत। कुत्री आणि छोटा पिल्लू कुत्रा हे दोघं पण चढत आहे। हे बघा सेल्फी पॉईंट। आपल्या जंगलात आढळणारे प्राणी, पक्षी, फुलं पाहू शकता। हा धबधबा आहे। ज्यावेळी जास्त पाऊस असतो तेव्हा खूप पाणी इथून वाहत असतो। आता जेमतेम 100 पावऱ्यांच्या वरती पावऱ्यातून चढून जायचे आहेत। बघा आपल्या जंगलात आढळणारे प्राणी, खूप मस्त असं सेल्फी पॉईंट लावून ठेवले आहेत। हा सुद्धा खूप सुंदर असा सेल्फी पॉईंट पाहू शकता। छत्रपती शिवाजी महाराज आई जगदंबेची पूजा करताना हा तिसरा प्रवेशद्वार। सजंदा आला आहे, आमच्या अगोदर साफसफाई करत आहे। आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलो आहे। तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पाची पहिली मूर्ती, पहिले गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायचे, त्याच्यानंतर आई खरवळी देवीचे दर्शन घ्यायचं आणि नवरात्रीचा पहिला दिवस असल्यामुळे
ग्रामस्थांनी खूप सुंदर अशी मंदिराची सजावट केली आहे। तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी सजावट तरुणांनी केलेली आहे। 3-4 दिवस त्यांना लागले, जसं टाईम त्यांना भेटत होतं त्या टायमानुसार त्यांनी सजावट केली आहे आणि खूप सुंदर असा देखावा त्यांनी तयार केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि खरंच आज वरती आल्यानंतर आणि हे डेकोरेशन पाहून आणि मी दररोज येत सुद्धा होतो आणि हे दृश्य आज पाहताना खरंच मन खूप आनंद झालं। आईचे दर्शन झालं, आरती करायला भेटली आणि यावेळी सजंता पण होतं, पिंटू होता, अमित पाटील त्याची पत्नीसुद्धा होती आणि इतर भक्तसुद्धा होते। सर्वांच्या उपस्थितीत आरती करायला भेटली ना, आईचं दर्शन जवळून घ्यायला भेटलं आणि आम्ही खूप नशिबवान आहेत की आम्हाला पहिल्या दिवशी आरती करायचं मान मिळाला, अमितला पण मिळालं, सजंताला पण मिळालं आणि खूप मनाला आनंद झाला। तुम्ही पण या आईचे दर्शन संजय आलिमकर, शरद पाटील हे सुद्धा मंदिरावर आले होते।